विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर चालू केलेला आहे. आजचा आपला तिसरा लेक्चर आहे. आपण अगोदर काय काय शिकलो त्याचं एक वेळेस रिव्हिजन करू. युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, त्याच्यानंतर SI सिस्टीममध्ये MKS सिस्टीम, FPS सिस्टीम, CGS सिस्टीम आणि SI सिस्टीम शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीचे 2 टॅब आहेत. त्यातला आपण पहिला टॅब घेतलेला आहे फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल युनिट घेतलेला आहे. 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. जे क्वांटिटी मोजमाप करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही त्याला काय म्हणतात, फंडामेंटल क्वांटिटी म्हणतात. आणि जे फंडामेंटल क्वांटिटीचं मोजमाप करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं त्याला काय म्हणतात, फंडामेंटल युनिट म्हणतात. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. 7 फंडामेंटल क्वांटिटी कुठले तुम्हाला मी सांगितलो. लेंथ, मास, टाईम, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट, लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याच्यानंतर ल्युमिनियस इंटेन्सिटी सांगितलं आहे. आणि त्याचं प्रत्येकाचं काय दिलं आहे, युनिट दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा सिम्बॉल दिला आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले होते 2 सप्लिमेंटरी युनिट्स, सॉलिड अँगल अँड प्लेन अँगल. त्याच्यानंतर मी तुम्हाला रिलेशन सांगितलं होतं डिग्री टू रेडियन. मग आज आपण त्याच्या पुढचा पार्ट घेऊ. सेकंड फंडामेंटल क्वांटिटी आहे डिराईव्ह. सेकंड फिजिकल क्वांटिटी आहे डिराईव्ड क्वांटिटीज. त्याची डेफिनेशन दिलेली काय आहे बघा. द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड डिराईव्ह क्वांटिटीज. म्हणजे जे फिजिकल क्वांटिटी स्वतःचं मोजमाप करण्यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्त क्वांटिटीवर काय ते डिपेंड राहते त्याला काय म्हणतात, डिराईव्ड क्वांटिटी. उदाहरणार्थ बघा, तिथं आपण अगोदर फंडामेंटल क्वांटिटीमध्ये घेतलं होतं लेंथचं मोजमाप करण्यासाठी काय फक्त एकच क्वांटिटीने दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही. इथं उदाहरण दिलेलं आहे बघा. इथं उदाहरण दिलेलं आहे वेलॉसिटीचं कसं आहे, वेलॉसिटीज आपल्याला मेजर करण्यासाठी अगोदर डिस्प्लेसमेंट करायला पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, आपण टाईम, ह्या दोघांचं मोजमाप केल्यानंतरच कसं आहे आपल्याला वेलॉसिटीचं मेजर करता येते. त्याच्यानंतर सेकंड दिलेलं आहे डिराईव्ड युनिट्स. डिराईव्ड युनिट्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन दिलेली बघा. द युनिट्स ऑफ डिराईव्ड क्वांटिटीज विच डिपेंड ऑन फंडामेंटल युनिट्स फॉर देअर मेजरमेंट्स आर कॉल्ड डिराईव्ड क्वांटिटीज. आपण जे डिराईव्ड क्वांटिटीचं मोजमाप करणार आहोत, द युनिट्स ऑफ डिराईव्ड क्वांटिटीज विच डिपेंड ऑन फंडामेंटल युनिट्स. डिराईव्ड क्वांटिटीचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला काय फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट घ्यावं लागतं. आता इथं वेलॉसिटीच भेटलो आपण. युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटीचं युनिट काय बघा, मीटर पर वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद. जे युनिट ऑफ डिस्प्लेसमेंटचं काय आहे मीटर. त्याच्यानंतर युनिट ऑफ टाईम त्याचं युनिट काय आहे सेकंद. फंडामेंटल क्वांटिटीवर काय डिपेंड राहलं त्याला काय म्हणायचं, डिराईव्ड युनिट्स. इथे एक्झाम्पल दिलेले आहेत काय आपल्याला. इथं बघा डिराईव्ड क्वांटिटी, त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे, त्याच्यानंतर SI युनिट, त्याच्यानंतर CGS युनिट पण दिलेलं आहे आपल्याला. पहिलं एक्झाम्पल आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं मोजमाप करण्यासाठी काय आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागेल. तिथं फंडामेंटल क्वांटिटी कुठली आहेत बघा, डिस्प्लेसमेंट, युनिट ऑफ DISP असे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितात. ह्याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय युनिट ऑफ टाईम. याचं SI युनिट काय आहे मीटर. डिस्प्लेसमेंटचं SI युनिट काय येतं मीटर. त्याच्यानंतर टाईमचं मीटर पर सेकंद. आणि CGS मध्ये काय येतं सेंटीमीटर पर सेकंद. त्याच्यानंतर सेकंड क्वांटिटी दिली आहे आपल्याला डिराईव्ड क्वांटिटी, ॲक्सलरेशन जर काउंट करायचं आपल्याला मेजर करायचं असेल त्याच्यासाठी काय आपल्याला व्हेलॉसिटी अपॉन टाईम हे फॉर्म्युला आहे त्याचा. त्याच्यानंतरच आपल्याला काय ॲक्सेलरेशन काउंट करता येते किंवा मेजर करता येते. वेलॉसिटीचं युनिट काय आहे मीटर पर, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद. वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद, मीटर डिवायडेड बाय सेकंद. त्याच्यानंतर परत 1 सेकंद येतं म्हणून काय केलेलं आहे परत 1 सेकंद. हा सेकंद काय झाला मग मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर हा सेकंद काय जातो खाली जातो.
त्याच्यानंतर काय होतं हे मीटर पर सेकंद, हे कशाचं युनिट झालं, ॲक्सलरेशनचं झालं. आणि CGS काय आहे, सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. त्याच्यानंतर तिसरी डेराइव्ड क्वांटिटी आहे मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, युनिट ऑफ मास इंटू युनिट ऑफ वेलॉसिटी, म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. मासचं आपल्याला, मास ही कशी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. मासचा याचा युनिट काय आहे, kg. त्याच्यानंतर वेलॉसिटीचं आपण आत्ता बघितलो इंटू मीटर पर सेकंद. मग मोमेंटमचं याचा युनिट काय झालं, kg मीटर पर सेकंद. आणि CGS काय, ग्राम सेंटीमीटर पर सेकंद. ही काय झाली डिराइव्ड क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी किती आहेत, 2 टाईप. पहिला कुठला आहे, फंडामेंटल क्वांटिटी, जिचं की मेजर करण्यासाठी कसं आहे, दुसऱ्यावर अवलंबून डिपेंड राहत, ते क्वांटिटी डिपेंड राहत नाही. आणि डिराइव्ड क्वांटिटी कशी आहे, फंडामेंटल क्वांटिटीवर एक किंवा एकपेक्षा जास्त क्वांटिटीवर काय राहते, डिपेंड राहते स्वतःचं मोजमाप करण्यासाठी. त्याला काय म्हणायचं, डिराइव्ड क्वांटिटीज. आपण अजून आणखीन भरपूर डिराइव्ड क्वांटिटी बघणार आहोत. आता बघा त्याच्यानंतर पुढचा पॉईंट घ्या, कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ SI युनिट्स. म्हणजे कसं आहे, आपण आता युनिट लिहितो प्रत्येकाचं, ते कसंही लिहून चालत नाही, त्यासाठी काय नियम लागतात किंवा त्याचे काय प्रघात राहतात. कन्व्हेन्शन्स म्हणजे काय, थोडक्यात नियम. कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. SI युनिट यूज करण्यासाठी काय नियम राहतात. मनाला आपण काय पण लिहू शकत नाही. तर त्याचे काय काय कन्व्हेन्शन्स बघा. पहिला आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी should be represented by its symbol. Units of every physical quantity should be represented by its symbol. सहसा कसं युनिट लिहिते वेळेस सिम्बॉलने लिहायचं, पूर्ण नाव लिहायची गरज नाही. आता आपण लिहितो काय, मास काउंट करायची आहे, kg, किलोग्राम लिहिण्यापेक्षा काय करायचं, kg लिहायचं. लेंथ ज्यावेळेस आपण काउंट करतो त्यावेळेस कशा आहे, त्याचं SI युनिट मीटर आहे, त्याचं काय युनिट मीटर. तर काप लिहायचं, फक्त M लिहायचं, पूर्ण मीटर लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा, फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर. इथं चूक झालेली आहे बघा, इथं स्मॉलर हे का करा, लेवल झालं तिथं, तिच्या जागी का करायचं, लेटर घ्या. फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इवन इफ इट इज नेम्ड आफ्टर अ पर्सन. फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर इवन इफ इट इज नेम आफ्टर अ पर्सन. समजा एखाद्या व्यक्तीच्या, पर्सनच्या नावावर जर युनिट असेल, ते जर फुल लिहायचं असेल, त्याचं काय, सुरुवातीचं जे लेटर आहे, फर्स्ट नेम, फर्स्ट अल्फाबेट, ते काय लिहायचं, स्मॉल लेटरमध्ये लिहायचं. किंवा इथं खाली दिलं बट इथं दिलेलं बघा, बट सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. जर सिम्बॉलमध्ये लिहायचं असेल तर त्या व्यक्तीचं किंवा पर्सनचं नाव असेल तर काय लिहायचं, कॅपिटल सिम्बॉल लिहायचं. समजा एक्झाम्पल दिलेलं N फॉर न्यूटन, जर न्यूटन लिहायचं असेल, फोर्सचं युनिट लिहायचे आपल्याला, F = 8. जर हे सिम्बॉलमध्ये लिहायचं तर काय लिहायचं, कॅपिटल N लिहायचं. आणि समजा जर आपल्याला फुलमध्ये लिहायचं असेल तर काय लिहायचं, 8. हे N काय लिहायचं, सुरुवातीचं स्मॉल करायचं, लिहायचं स्मॉल लेटरमध्ये, आणि न्यूटन लिहायचं. आणि फक्त सिम्बॉल लिहायचं तर काय लिहायचं, त्या पर्सनचं नाव जर असेल तर कॅपिटल लिहायचं, न्यूटनचा N. जसं की इथं J फॉर जूल, त्याच्यानंतर वॅट, करंट बल्ब हे ते राहतं, ते काय राहते, वॅटमध्ये राहते, तर फक्त काय लिहायचं, W. आणि जर फुलमध्ये लिहायचं असेल तर स्मॉल लेटरमध्ये लिहायचं. त्याच्यानंतर तिसरा आहे बघा आपल्याकडं, तिसरा काय बघा, सिम्बॉल ऑफ युनिट्स आर नॉट टू बी एक्सप्रेस्ड इन प्युलर फॉर्म्स. सिम्बॉल्स ऑफ युनिट्स आर नॉट टू बी एक्सप्रेस्ड इन प्युलर फॉर्म. सिंग्युलर म्हणजे सिंगल, प्युलर म्हणजे काय, अनेक वचनी, सिंग्युलर म्हणजे एक वचनी. अनेक वचनमध्ये काय करायचं, अनेक वचनमध्ये सिम्बॉल्स ऑफ युनिट्स आर नॉट टू बी एक्सप्रेस. अनेक वचनमध्ये कधी पण काय सिम्बॉल्स लिहायचं नाही किंवा युनिट लिहायचं नाही. एक्झाम्पल बघा, 10 meters इज रिटर्न ॲज 10 मीटर इज नॉट 10 ms. फक्त काय लिहायचं, मीटरमध्ये लिहायचं तर मीटर लिहायचं फक्त, असं 10 मीटर, ms लिहायचं नाही. कारण कसं आहे,
एम एस, बिकॉज एम एस मीन्स मिली सेकंड्स होतं आहे. त्याच्यामुळे काय लिहायचं, फक्त सिंग्युलरमध्ये लिहायचं, प्युलर कधीच लिहायचं नाही. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे चौथं कन्व्हेन्शन आहे आपल्याकडं. चौथं कन्व्हेन्शन आहे बघा आपल्याकडं. सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर्स. समजा आपण एखादी युनिट लिहिलो तर त्याच्या जागेत काय करायचं, संपल्यानंतर इथं दिलेलं आहे 25 kg नॉट अँड नॉट 25 kg. समजा आपण एखादी एसआय युनिट लिहिलो त्याच्यानंतर तिथं फुल स्टॉप द्यायचं नाही किंवा त्याला कॉमा वगैरे काय द्यायचं नाही. एसआय युनिट जर लिहिलो फक्त काय लिहायचं 25 kg, तिथं पुढे फुल स्टॉप असा द्यायचं नाही. हे काय होतंय, रॉंग होतंय. फक्त काय करायचं 25 लिहून kg लिहायचं असं, एवढंच. त्याच्यानंतर आपलं काय आहे, 4 झाले. आता 5वं बघा. द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज इज न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटर्न ॲज 1:. जर एखादी असं युनिट आपलं आता होतं इथं मीटर पर सेकंद स्क्वेअर, हे कशाचं आहे, ॲक्सेलरेशनचं एसआय युनिट आहे. तरी लिहितेच कसं लिहायचं, एकाच रेशोत लिहायचं असं. हे असं लिहायचं नाही, मीटर पर सेकंद हे असं लिहायचं का नाही. हे काय लिहायचं, फक्त एका रेषेत लिहायचं. कारण हे काय होतं, एस खाल्यानंतर काय होतं, एसचा स्क्वेअर. इथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, एसचा युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंद और मीटर, ओके इथं आहे पर सेंटीमीटर स्क्वेअर बट नॉट एस. ओके, असं लिहायचं नाही. हे असं लिहिलं तरी चालतंय, पण ह्याच्यात पण कसं असं स्पेस पाहिजे, एकमेकाला असं चिटकून लिहायचं नाही आहे. एम लिहायचं, त्याच्यानंतर असं स्पेस सोडून असं मायनस लिहायचं. त्याच्यानंतर 6 नंबरचा आहे, युनिट सिम्बॉल्स अँड युनिट नेम्स आर नॉट टू बी युज्ड टुगेदर. एकतर आपण सिम्बॉलमध्ये लिहायचं, युनिट सिम्बॉलमध्ये लिहायचं, किंवा एकतर काय लिहायचं, पूर्ण नाव लिहायचं. ते दोन्ही एकत्र करून अर्धं नाव अर्धं सिम्बॉल असं लिहायचं नाही. एक्झाम्पल काय आहे बघा, सी म्हणजे कुलम kg और कुलम पर kg असं लिहिलं तर चालतंय. बट नॉट कुलम पर kg असं लिहायचं नाही. कुलम पर kg असं लिहिलं तर चालतंय, पण हे असं लिहायचं नाही. त्याच्यानंतर सी कुलम पर किलोग्राम, हा का झाला, पूर्ण नेम झाला, असं लिहायचं नाही. हे असं लिहायचं, सी ऑब्लिक kg और कुलम किलोग्राम, हे असं लिहायचं नाही. त्याच्यानंतर 7 नंबर आहे, द प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. त्याच्यामध्ये पहिला बघा, कॉम्बिनेशन ऑफ प्रिफिक्स सिम्बॉल अँड सिम्बॉल ऑफ युनिट्स गिव्ह न्यू सिम्बॉल फॉर द युनिट विच कॅन रेज टू बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. काय म्हणते बघा इथं, 1 मिलीसेकंद, एम एस म्हणजे काय, मिली सेकंद, इज इक्वल टू 1 मिलीसेकंद इक्वल टू 10⁻³ सेकंद. 1 मिलीसेकंद म्हणजे किती होतं आहे, 10⁻³ सेकंद होतं आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे 1 मायक्रोसेकंद इज इक्वल टू 1 मायक्रोसेकंद इज इक्वल टू 10⁻⁶. असं येतं आहे. 1 मायक्रोसेकंद म्हणजे किती, 10⁻⁶ सेकंद. त्याच्यानंतर तिसरा आहे 1 नॅनो सेकंद इक्वल टू 10⁻⁹ सेकंद. तर इथं काय म्हणते बघा आता, कॉम्बिनेशन ऑफ प्रिफिक्स सिम्बॉल अँड सिम्बॉल ऑफ युनिट्स गिव्ह न्यू सिम्बॉल फॉर युनिट विच कॅन बी रेज टू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. पॉवर ऑफ 10च्या रेंजमध्ये लिहायचं, त्याला असे लिहायचं नाही. आता इथं बी दिलेलं आहे बघा, बी का दिलेलं बघा, यूज ऑफ डबल प्रिफिक्स इज अवॉइड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. डबल प्रिफिक्स लिहायची गरज नाही, सिंगल जर अवेलेबल असेल तर. ते 10⁻⁶ सेकंद इज इक्वल टू काय आहे, 1 मायक्रो सेकंद अँड नॉट 1 MMS. मिली मायक्रोसेकंद असं लिहायचं नाही, मिली सेकंद असं लिहायचं नाही. काय लिहायचं, 1 मायक्रो सेकंद लिहायचा. त्यानंतर 10⁻⁹ सेकंद इज इक्वल टू किती येतं, 1 नॅनो सेकंद. त्याला कसं लिहायचं नाही, 1 मिली मायक्रोसेकंद असं लिहायचं नाही, फक्त काय लिहायचं, 1 नॅनो सेकंद लिहायचा.
त्याच्यानंतर 8वा आहे बघा. 8वा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. स्पेस और हायपन मस्ट बी रिक्वायर्ड इन बिटवीन मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. 2 युनिट जर आपण लिहत असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, स्पेस किंवा हायपन काय रिक्वायर्ड आहे, म्हणजे तिथं द्यायला पाहिजे. एक्झाम्पलमध्ये बघा, मीटर पर सेकंड आल्सो रिटर्न ॲज. मीटर खाली सेंटीमीटर सेकंद कसं आहे, खाली प्लसमध्ये वर गेल्यानंतर काय होतो, मायनस होतो. त्याला केस लिहायचं असं एम, त्याच्यामध्ये थोडा स्पेस द्यायचा असा एस लिहायचा, -1 लिहायचा, किंवा त्याला काय करायचं, हायपन देऊन लिहायचं असं मीटर असा हायपन द्यायचा, त्याच्यानंतर -1. कारण जर आपण असं चिटकून लिहिलो तर काय होतोय, तो मिली सेकंद होतोय, बिकॉज MS विल बी रेड ॲज मिली सेकंद. हे काय झाले, कन्व्हेन्शन झाले. किती कन्व्हेन्शन, 8 कन्व्हेन्शन्स आहेत. त्याच्यानंतर आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे काय पाहिलेलं आहे. कुणाला जर काय अडचण असेल तर तुम्ही अवश्य विचारा. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया.